गुड मॉर्निंग फ्रेंड्स, राधे राधे सगळ्यांना. कसे आहात सगळे? मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज दिवसाची सकाळ भरपूर लवकर झाली. मी तर 7 वाजताच उठले. ह्या मॅडम 4 वाजता उठल्या आहेत, अजूनही झोपल्याच नाही. मग मी आंघोळ वगैरे केली आणि यांना झोपवायचा प्रयत्न केला आणि या अर्ध्या तासात झोपले. अर्ध्या तास. आज नाश्त्याला इडली आहे. मम्मीने त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं घरघंटीमध्ये पीठ बनवलं, ते आता इडलीसाठी वापरणार आहे. तर इडलीचं पीठ बनवणार आहे आणि त्यासोबत चटणी. तर बघू. तर फ्रेंड्स, सायली आताशी जागी झाले. तर आपण आता जरा वेळाने जाऊ इडली आणि आपली चटणी खाऊ. तोपर्यंत आपण तर फ्रेंड्स, आता हा पंखा बघा किती आवाज करतो. 1 मिनिट, आपण याचा आवाज बंद करू. बस. तर आता आपण आणल्या आता इडली. मम्मीने आपल्याला घरीच बनवले, मस्त सॉफ्ट इडल्या. आणि ही चटणी लालसर का झाली काय आयडिया नाही, काहीतरी टाकलं असेल मम्मीने, स्पेशल मसाला. आणि हा बघा, हा गुंड्या बघा तुमचा, हा बघा. जीभ दाखवतो. कसं आहे? लाडू आहे नुसता. लाडू खा. ये लाडू ले. तर ठीक आहे, मी आता नाश्ता वगैरे करून देतो. सायली गेले आंघोळीला. डॅडा हिची काय मस्ती थांबणार नाही. आपण नाश्ता करून घेऊ. आपली परी आता बोलायला शिकते. सकाळी बाबा करत होती, आता डॅडा. भुकी लागली. अरे देवा, मूड गेला आमचा. मग अशी मस्त मूडमध्ये होती. मगासपासून मस्त डॅड करत होते. आता तिच्यासाठी लावलाय कूलर, मस्त तिला गरम होतं म्हणून. आता इथं बघा, डॅडा परी, डॅडा बो. असं खेळते एकटाच. कशी केस सोडताय? डॅडा. कसं बसले बघा. काय रे सोना? डॅडा ना. ठीक आहे, आपण याला जरा वेळाने दूध पाजू. सायलीने बोलवलं आहे आपल्याला, पण जाऊ. तर फ्रेंड्स, आता आम्ही निघालो आहे बाजारामध्ये. बाजार मीन्स आपल्या ढेबेवाडीमध्ये, जिथे मेन मार्केट आहे. मेन मार्केट नाही म्हणतात, मेन दुकान आहे. कारण की आपल्या आजूबाजूला ना इकडं कोणती दुकानं आहेत, ना ह्या साईडला कोणती दुकानं आहेत. आपले जवळजवळ सगळीकडे असे हेच आहे, काय बोलतात, बंगलेच आहे. तर आता सायली इथं पैसे जे भिजले होते ते सुकवते. म्हणजे दोन मिनटं थांबा, 2 मिनटात सुकेल. आणि हो, तुमच्यापैकी म्हणजे भरपूर जणांचे कमेंट्स येतात की तुमच्या परीला, तुमच्या नका म्हणू, आपल्या परीला बघून तुमच्या चेहऱ्यावर आनंद येतो, तुमचा दिवस चांगला जातो. हे बघून आम्हाला म्हणजे ऐकूनच बरं वाटतं की आमच्या व्हिडिओज तुम्हाला म्हणजे कोणाला तरी हसवत आहेत, कोणाचा तरी दिवस चांगला जातो आहे आमच्या व्हिडिओमुळे. हे ऐकून किंवा हे बघून आम्हाला खूप आनंद वाटतो. हां, पडले हे दोन्ही पडले. अरे यार, ही मुलगी ना, दुसरे आण ना.
ढग आले बघ, किती दिवसांनी ढग आले. त्यात दिसतंय का? हो दिसतंय. किती दिवसांनी ढग आले तो. तर ठीक आहे, आता आम्ही जाऊन येतो. हिला काय आणायचं आहे ते आणू, आणि रॉकीला पण खाऊ आणायचं वाटतं, त्यासाठी चालू आहे. जाऊन येतो. तर फ्रेंड्स, आत्ता जेवण वगैरे मस्त झालं आहे. बाहेर वातावरण बघा कसं ढगाळ झालं आहे. एक मिनटं वरती हां, असं ढगाळ छानपैकी वातावरण झालं. ऊन नाही काय नाही. आणि मी लावला इथं पंखा, मला करायची एडिटिंग. आणि तिकडे बघा सायली काम करते. काय नाही, तर आता मी जरा वेळ एडिटिंग करतो, म्हणजे जरा पडायला मला भरपूर झोप आले. आज पण सकाळी लवकर उठलो आहे. काय माहिती काय होतं आहे, इथे जाग भरपूर लवकर येते 7, 7:15ला. आणि परीमुळे झोप पण नाही लागत रात्रीची लवकर. ठीक आहे, आता एडिटिंग वगैरे आवरू आपण. आणि मगाशी जरा फिरायला गेलेलो सायलीने, तिला बोललो जरा ब्लॉग घे, तर नाही म्हटले. मग काय आता, तिला तर काय बोलू नाही शकत. ठीक आहे, आपण आवरून घेऊ. तर फ्रेंड्स, मी तर आता एडिटिंगला लागलेलोच. पप्पा म्हणजे मम्मीने कलिंगड कापून वगैरे ते साल वगैरे काढून दिलं आहे खाण्यासाठी. मस्त काळं मीठ लावून दिलं आहे. पप्पांनी आत्ता आणून दिलं. पप्पा म्हणले सकाळी जास्त तिखट खाल्ल्यामुळे आता जरा पोट थंड होण्यासाठी हे खाऊन घे. म्हणजे गावाला आलं की असं काय ना काहीतरी चालूच असतं खाणं, दुपारचं पण. आता मम्मी पप्पा कसे इन दोघं जण असले की जरा सायली तिकडं बाळाला चालते तिकडं, आणि मला हाक मारते. आता काय तिने बाळाने काहीतरी केलं आहे कांड, म्हणून मला बोलवते. केलं ना काहीतरी केलं आहे ना. बरं ठीक आहे, मी जाऊन बघतो. तर फ्रेंड्स, बिनबुलाए बाराती आले, पाऊस पडायला लागला आहे जोरात. अरे वाव, वळवाचा पाऊस आत्ता चालू आला काय आत्ता. अब मजा आएगा. चला पळा. कपडे घ्यायचे. रॉकी, सलाम रॉकी बाय. गेला की. आता कॅमेऱ्यामध्ये चेक केलं, मुंबईमध्ये पार कोरडं पडलं आहे. इकडे बघा मस्त छोटाच पाऊस पडतो आहे, मोठा नाही, जास्त मोठा नाही. हवा आहे थोडी आणि थोडा पाऊस आहे. मस्त छान असं वातावरण झालं आहे. वा. अशा वातावरणात आपल्या परीला बाहेर नेऊ शकतो, फक्त पाऊस नाही पाहिजे. कसं छान वातावरण, कसं एकदम छान हवा चालू आली आणि थेंब आपल्या अंगावर उडायला लागले. परीची मम्मी परीला म्हणजे सायली परीला पुसून काढते, म्हणून मग आपण आत गेलो नाही. सध्या कपडे वगैरे वाळत घातलेले सगळे आत घेतलेत, कारण की पूर्ण ओला होता. इथे ना एक अशी नेट लावायची, अशी जाळी नेटची अशी इथून इथपर्यंत, कारण की तो पाण्याचा फोर्स असं जोरात येतो ना, त्याने बघा हे असं भिजतं. म्हणून मग नेटची हे लावायची जाळी तिथे एक, आणि आपल्या इकडून एक अशी. बघू आपण मुंबईला जाण्याच्या आधी लावून टाकू. परत कसं मम्मी पप्पांना जाणार म्हणजे असं वर जाता येणार नाही ना, म्हणून. आता आपल्या गाड्या पण मस्त पैकी 2 निघतील, ही मोठीवाली पण आणि या 2 छोट्या पण. त्यांना धुतच नाही. फक्त प्रॉब्लेम काय आहे का, या माती म्हणजे जास्त ओली झाली ना, माती ओली झाली की गाड्या पण त्या आतमध्ये जातात. आपल्याला हे सिमेंट टाकून घेतलं पाहिजे. आता कसं पण सिमेंट टाकून पण मग हे अशी गार्डनिंग करता येणार नाही. हे कसं झाडं बिडं लावले इथे मम्मीने त्या हाईटला आता बघा फुलं बिलं लावली, तसं गार्डनिंग करता नाही ना. बघू आपण, अजून जोरात वाढतोय का तुम्हाला सांगतो पाऊस. तर फ्रेंड्स, आता बाहेर पडत होता पाऊस, आता नाही पडत आहे. आणि मम्मीने बघा मगाशी कलिंगड झालं, आता भेळ बनवलंय. आपल्या परीला काहीतरी मीन्स अशी कशाला तरी घाबरत नाही, म्हणजे असं काहीतरी दचकते. तिला आता दूध पाजव होतं, तर हे बघा ते इथंच ठेवलंय. सायली आणेल तिला दूध प्याला. बघू आता दूध पिते का, रडते बिचारी.
कशाने काय माहिती. तर फ्रेंड्स आम्ही आलोय टेरेस वरती. ही तर लय नुसती चल. आम्ही आलोय मस्त टेरेस वरती. इतकं छान वातावरण झालंय, मी तुम्हाला दाखवते बघा. आहे मस्त पावसाचे थेंब पडतायत अंगावरती. वाव वाव. हे बघा, तुम्ही अनुभवू शकता या वातावरणात आता आम्ही काय फील करत असतो. हे बघा, हे पण वातावरण बघा मस्त. हे बघा ढगतं बघा कसले काळवटलेत. भले आता नाही पडलं तरी संध्याकाळी पाऊस होणार. आता फक्त थेंब थेंब पडत आहेत इकडे. आत्ताशी 4 वाजलेत. इकडे रॉकी बघा. रॉकी 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 गारटलाय वाटतं बाळ. आमच्या इकडे बघा कसं सगळीकडे. नको बाळ चला खाली दिले पाऊस. सगळीकडे मस्त असं. आमच्या बॅक साईडला हे असं सगळीकडे हे आहे, शेत आहे. शेत आहे ना बाळ, ऊसाचा मळा. आणि ही बघा परी 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 सोनपरी. तिला भूक सुद्धा लागली आहे, तिला दूध नाही प्यायचे का माहिती का. वाव बघा ह्या ह्याच्यावरनं तर तुम्हाला कळत असेल हवा किती मस्त सुटली आहे. डोंगरचा बघा काय. हे सगळे आजूबाजूचे बंगलो आहेत आणि आपला. आणि आता मस्त मगाशी थोडा जोरात पाऊस पडायला लागला. मला आवाज आला, मी यांना बोलले पाऊस पडतोय म्हणतात चले. म्हणून मग बघ कसं शेड बनवून बसले तिथं. ते बघा तुम्हाला आता दिसेल नाही दिसेल. बकऱ्यांची बनवले तिकडे कुठेतरी आहे तिकडे. ते जे दिसतंय ना मोबाईल असं दाखवला. हां तिथे मग अशी वावले गार लागते. चला 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 रॉकी बाई चल. रॉकी बाई चल रॉकी चल. चला पण आम्ही वातावरणाची मजा घेतो. या सगळ्यांनी गावाला या. मुंबईला राहत आहेत त्यांनी या गावाला जाम मजा येते. म्हणजे गरम पण होतंय. आज तेवढं गार लागतं. आता जरा बरं वाटतंय. एका दिवसासाठी या. पाऊस पडला की या, पळत पळत. पाऊस गेला की पळत जा. चला चला खाली चला. जा घेऊन मी येतो. जरा टाइमपास करतो इथं. भो चला ना. ती रडते काय झालंय काय माहिती. शांत करू ना. तर चला. तर फ्रेंड्स मी आता मोबाईल आणलाय. आता इकडे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा दिसले शेळे आहेत. हे बघा दिसलं कसं आहे. बघा इकडे एक आहे आणि इकडे एक आहे. आणि इकडून पाऊस येतोय. हे बघा पवनचक्क्या. आता जस्ट इकडं ही जी दिसते ना पवनचक्की. कुठे अरे यार हां ही जी दिसते ना पवनचक्की, ही तो जोरात हे पडला. वीज पडले. हे बघा आता इकडं पडली या साईडला. बापरे मी झूम केलेलं नाही तर आता आवाज येईल फक्त तुम्हाला वीजचा कडाडा कळगन. हे बघा आला कसं आहे. कसं आहे आवाज. एवढी हवा बघून आपली मम्मी पण आली इथं बसायला. आणि सायली इथं बसली बाळाला पाजायला. पण बाळ काय पितच नाही. कार्टून सायली खाते भेळ. बघा अजून कसं येतंय हवा. पाऊस तर म्हणजे असं थेंब थेंब पडतोय. आणि सोलटलेली कोंबडी बघा. कोंबडी बघा. ए रॉकी रॉकी ए रॉकी. रॉकी काय ऐकत पण नाही. एक वाईड अँगलवर आपल्या हे पडले थेंब पडलाय. आता बरोबर दिसतंय. आपला वाईड अँगल पण आता परफेक्ट झालाय. वा काय हवा येते. असं वातावरण दररोज असल्यावर काय मग परी पण येईल आपल्यासोबत बाहेर फिरायला वगैरे. तिथं बघा तिथं चरायला काहीतरी आलंय बघा. गाई आहे गाई नाही घोडा आहे. बापरे ठीक
आहे, मग आता आम्ही वाट बघतो पावसाची ना, तर जरा इथंच टाइमपास करतो आणि मग जातो घरी. मस्त असं वातावरण, ढगाळ ढगाळ मीन्स पावसाचं, आणि आपलं चहा बटर. वा वा वा, मस्त. आपण आता चहा बटर एन्जॉय करू. परी आपली झोपले. परीला आज लवकर झोपवलं आहे, कारण की परी आपली लय रात्रीची लय नाटकं करते झोपायला. मग आता तिला झोपवलं आहे. आता मी तर चहा घेतला आहे. सायली इकडे चहा घेऊन आता येईल बाहेर. आतमध्ये गेले. मस्त थंड हवेत चहाची मजा घेऊ. मी तर बटर घालते, मला भूक लागली म्हणून मजा करू. तर फ्रेंड्स, आपण आता थोडं छोटी राईडला आलो आहे. म्हणजे असंच सायली पण थोडीफार कामं करते म्हटल्यावर तिला बोललो मग तू येतेस तर ये, नाही तर मी आलो एक 5 मिनिटाची छोटी राईड घेऊन. आता राईडला आलो आहे मीन्स असं छान असा रोड मोकळा, आणि आपण असं थंडगार हवा लागली आणि घाट. आता घाट तर अजून लागला नाही. घाटच्या साईडला जाणार पण नाही, कारण की आपण इथूनच परत रिटर्न जाणार आहे थोडा पुढपर्यंत जाऊन. कारण की आता सध्या सायली नाही, तर एकट्याला जायला कंटाळा पण आला आहे. कंटाळा मीन्स असं जास्त एक्साइटमेंट नाही. सायलीसोबत जे फिरण्याची मजा आहे ना, ती कशातच नाही. सायली आणि आपली परी. आता जबाबदारी आहे म्हणून सायली घरीच राहिली. तिला भांडी वगैरे घासायची. परी आता आपली उठेल 7 वाजता, तर तिला चारायचं वगैरे, त्याचं जेवण बनवायचं आहे. त्यासाठी जबाबदारी असली ना, माणूस सगळं विसरतो. जसं की आता माझं सगळं गेम खेळायचं बंद झालं, क्रिकेट बंद झालं. मी सबस्क्रिप्शन घेतलेले नेटफ्लिक्सचे सगळे. नेटफ्लिक्स, परत अजून क्रंची रोल वगैरे जे ॲनिमेचे होते ते सगळे माझे सगळे हे गेले, वायाच गेले म्हणायला लागेल. तर ते सगळं गेलं. आपण आता सध्या यूट्यूबवर फोकस करतोय आणि आपल्या परीवर. दादा इथून जर आपण लेफ्ट मारला तर इकडून आपले घाट चालू होतील, आणि इकडून राईटला ते पप्पांनी सांगितलं होतं, पप्पांनी म्हणजे भावांनी पण सांगितलं होतं, मानेवाडी. तिकडे सकाळी आम्ही मानेवाडी शोधायला आलो होतो, पण आम्हाला भेटलं नाही सायलीला आणि मला. ठीक आहे, नाही भेटलं ठीक आहे, आता काय. आता बघा इकडे पण बस स्टॉप आहे. इथे बसायला बघा कशी जागा आहे बघा. तर आता ठीक आहे, आता आपण जाऊ घरी. सायली पण आपली वाट बघत असेल. पप्पा आले होते चालण्यासाठी, पप्पांना पण घेऊन जातो, कारण की पावसा येऊ शकतो असं वाटतंय मला. वातावरण तर तसंच झालंय. आता जवळजवळ 5:15 झालेत, तर 6:15लाच असं ढगाळ वातावरण आहे. ठीक आहे, जाऊ आपण घरी. तर फ्रेंड्स, आपला हा सागाचा दरवाजा आहे. सागाचा आहे ना आपण? हा सागाचा दरवाजा एवढा जड होता ना की तो खाली आलेला, आणि ना हे इथं असं ती मेन कडी होती ना, ही लागत नव्हती ही. तर आम्ही केलं काय, की हा होलच खाली घेतला थोडा. आता कडी लागते बरोबर. नाही तर पहिलं फक्त एवढीशा छोटी इथं कडी होती ना, त्याच्यावरच राहायचा दरवाजा. अरे लय जड आहे पण हा दरवाजा, वर घेताच आला नसता. हे केलं. आता हे सगळं ठेवू आपण. तर फ्रेंड्स, तुमच्यापैकी बहुतेक जण बोलत असतात तुम्ही रात्रीचे ब्लॉग का नाही घेत. आता बघा, ही आपली बेडरूमची लाईट आहे, त्यावर एवढा उजेड येतोय ॲज कम्पेअर टू आता हे बाहेर बघू शकता. बाहेर आता इथं पप्पाने टीव्ही लावले. परीचं आता नॅमनॅम झालंय, आणि बाहेरची लाईट अशी. इथं नीट ब्लॉग घेता येत ना, इथं तर लाईटच नाही मध्ये. आणि तिकडे किचनमध्ये पण थोडी कमी लाईट आहे. मग लाईटची थोडी कमी आहे इथे आपल्या घरात, कारण की घर मोठं आहे म्हटल्यावर लाईट वगैरे नीट प्रॉपर भेटत नाही आपल्याला. म्हणून मग रात्रीचे जास्त शूट पण करता येत नाही. आणि प्लस आपलं जो बाहेर पोष आहे जिथं आपण झोपाळा बसतो, तिथे पण सेमच लाईट आहे. तिथे पण आपल्याला नीट ब्लॉग घेता येत नाही. तर आता जेवायला घेतोय आम्ही, कारण की परीचं आताच नॅमनॅम करून झालंय, आणि तिला लवकर झोपवायचं, कारण की ती रात्री लवकर उठते. रात्रीचे कधी कधी 2:30ला उठते, कधी 1:30ला उठते, कधी 4ला उठते. तर आता बघू, जसं जमेल तसं तिला झोपवतो. तर ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग आपण इथेच संपवू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.